नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स पार्ट 1च्या थर्ड चॅप्टर केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्समध्ये आपल्या या सेकंड लेक्चरमध्ये आपण रायटिंग केमिकल इक्वेशन आणि बॅलेन्सिंग केमिकल इक्वेशन्स याबाबत या लेक्चरमध्ये आपण माहिती घेणार आहोत. केमिकल रिॲक्शनच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना थोडीशी भीती वाटते. रायटिंग केमिकल रिॲक्शन, रायटिंग केमिकल इक्वेशन याबाबत जर आपण ही माहिती सविस्तर घेतली तर आपल्याला किमान केमिकल रिॲक्शन लिहिण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. कुठलीही केमिकल रिॲक्शन जर असेल तर तिला लिहिण्यासाठी एक विशिष्ट नियम आहे. त्या नियमात अधीन राहून, त्या नियमात बसून आपल्याला केमिकल रिॲक्शन लिहायची असते. तर समजा उदाहरणार्थ आपण एक केमिकल रिॲक्शन घेतली, झिंक प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड. यामध्ये आपल्याला मिळतं झिंक क्लोराईड प्लस हायड्रोजन गॅस, याच्यातून इव्हॉल्व होतो. तर ही केमिकल रिॲक्शन अशा पद्धतीने लिहिली जाते. यापूर्वीच्या फर्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सिम्बॉल असेल किंवा एखाद्या कंपाऊंडचा फॉर्म्युला असेल किंवा या ठिकाणी कशा प्रकारे बॉन्ड ब्रेक होतात, नवीन बॉन्ड कसे फॉर्म होतात याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर हा सेकंड व्हिडिओ तुम्हाला अतिशय योग्य पद्धतीने समजेल. तर केमिकल रिॲक्शन लिहिताना जे कंपाऊंड किंवा एलिमेंट केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतात त्यांना आपण रिॲक्टंट्स असं म्हणतो. तर रिॲक्टंट आपण नेहमी लेफ्ट साईडला लिहित असतो. रिॲक्टंट लिहिण्याची जी काही पद्धत आहे ती फिक्स असते, ती आपण नेहमी लेफ्ट साईडला लिहितो. आणि रिॲक्शन झाल्यानंतर जे पदार्थ सबस्टन्स तयार होतात, केमिकल सबस्टन्स, त्या केमिकल सबस्टन्सला आपण प्रोडक्ट असं म्हणतो. दे आर नोन ॲज प्रोडक्ट. आणि ते नेहमी आपण राईट साईडला लिहित असतो. ही फिक्स पद्धत आहे, सोपं आहे. रिॲक्टंट लेफ्ट साईडला लिहायचे, जे तयार झाले प्रोडक्ट ते राईट साईडला लिहायचे. रिॲक्टंटमध्ये एकपेक्षा जास्त रिॲक्टंट जर असेल तर आपण ते प्लस साईनने एकमेकाला लिंक करतो. प्रोडक्टमध्ये पण तसं आहे, एकापेक्षा जर जास्त प्रोडक्ट तयार होत असतील ते सुद्धा आपण प्लस साईनने त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. त्याचबरोबर जसं मॅथमॅटिक्समध्ये आपण मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये आपण इक्वल टूचं साईन वापरतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी केमिकल रिॲक्शनमध्ये आपण एक ॲरो या ठिकाणी दाखवतो, जो की रिॲक्टंटकडून प्रोडक्टकडे इकडून इकडे अशी दिशा दाखवणारा जो ॲरो असतो तो आपण दोन रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या दोघांच्या मध्ये आपण त्या ठिकाणी तो ॲरो साईन ठेवतो. केमिकल रिॲक्शनमध्ये आपल्याला याच्या स्टेटबाबतसुद्धा माहिती मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण स्टेट या ठिकाणी सुद्धा रिप्रेझेंट करत असतो. जसं उदाहरणार्थ या ठिकाणी झिंक आहे, तर झिंक आपल्याला सॉलिड स्टेटमध्ये असतं. तर आपण झिंक या हे जे काही आपलं सिम्बॉल आहे झिंकचं, त्याच्या बाजूला स्मॉल याच्यामध्ये लेटरमध्ये आणि कंसामध्ये एस त्या ठिकाणी लिहितो. याचा अर्थ सॉलिड स्टेट असं होतं. त्यानंतर हायड्रोक्लोरिक ॲसिड हे लिक्विडमध्ये असतं. लिक्विडमध्ये असेल तर आपण त्याला एल असं या ठिकाणी लिहितो. याच्यात जर आपण पाणी टाकून याला जर डायल्यूट केलेलं असेल याचंसुद्धा आपल्याला या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन लिहिणं गरजेचं असतं. जसं उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक ॲसिड आपण या ठिकाणी डायल्यूट जर घेतलं तर याच्या खाली आपल्याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन लिहायचं असतं. डायल्यूट असेल तर डायल्यूट लिहायचं आणि कॉन्सन्ट्रेटेड असेल तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड लिहायचं. यानंतर हे जे तयार झालेलं आहे झिंक क्लोराईड, झिंक क्लोराईड आपल्याला हे ॲक्वेस याच्यामध्ये लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला मिळतं. तर या ठिकाणी त्या ठिकाणी आपण त्याला AQ असं लिहितो. आणि हायड्रोजन हा गॅस असल्यामुळं या ठिकाणी एकतर आपण G लिहितो किंवा गॅस असेल तर त्याला आपण अपर डायरेक्शनचा जर ॲरो दाखवला तर ते दोन्ही पण सारखंच आहे. गॅस लिहिलं असेल तर तेही चालतं किंवा अपर डायरेक्शनचा जर ॲरो दिला आपण तेही चालतं. यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की काही रिॲक्शन ज्या आहेत त्या ॲटो होत नाही. जसं उदाहरणार्थ फेरस आहे प्लस
सल्फर आहे, तर फेरस आणि सल्फर म्हणजे आपल्या लोखंडाचा किस आणि सल्फर जर एकत्र घेतलं तर ती रिॲक्शनच होणार नाही. त्याचं कारण असं आहे की ती रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला बाहेरून उष्णता द्यावी लागते. आणि म्हणून हा जो ॲरो असतो, या ॲरोच्या वरती आपल्याला उष्णता दिली हीटसाठी, आपल्याला हा ट्रँगल या ठिकाणी लिहिला किंवा आपण हीट असं जर लिहिलं तरी चालतं. आणि मग ती रिॲक्शन होते, मग आपण त्या ठिकाणी तो प्रोडक्ट लिहू शकतो FeS. म्हणजे इथं पण हा सॉलिड स्टेटचा आहे, हा पण सॉलिड स्टेट आहे आणि हा पण सॉलिड स्टेट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ती रिॲक्शन रिप्रेझेंट करावी लागते. काही रिॲक्शनमध्ये हीट देताना स्पेसिफिक हीट आपल्याला मेन्शन करावं लागते. जसं उदाहरणार्थ 100 डिग्री सेल्सिअस असेल तर इथं 100 डिग्री सेल्सिअस लिहायचं आहे, 800 डिग्री सेल्सिअस असेल तर 800 डिग्री सेल्सिअस लिहायचं. म्हणजे ज्या कंडिशनला ती रिॲक्शन होते, ज्या हीटला ती रिॲक्शन होते, तर ती हीट आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करावं लागते. काही ठिकाणी आपल्याला प्रेशर द्यावे लागतं रिॲक्शन होण्यासाठी, काही ठिकाणी आपल्याला लाईट द्यावा लागतो रिॲक्शन होण्यासाठी. तर जे जे काही त्याला आवश्यक असलेले जे काही घटक असतील, एक्सटर्नल घटक, ते आपण या ॲरोच्या वरती किंवा खाली या दोन्ही ठिकाणी आपण ते देऊ शकतो. जसं काही उदाहरणामध्ये आपल्याला कॅटलिस्ट त्याच्यामध्ये द्यावे लागतात, तर ते कॅटलिस्ट, जेट कॅटलिस्ट आपण त्यासाठी वापरणार आहे. आता कॅटलिस्ट काय आहे ते आपण नंतर बघणार आहोत या चॅप्टरमध्ये. मात्र ते लिहिताना आपल्याला ॲरोच्या खाली किंवा वरती त्या ठिकाणी लिहावे लागतात. आणि आपण हे पण बघितलं असेल, ज्यावेळेस ग्रीन प्लॅन्ट्स त्यांचं स्वतःचं फूड प्रिपेअर करतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना सनलाईट लागतं आणि क्लोरोफिल त्या ठिकाणी आवश्यक आहे. तर आपण त्या रिॲक्शनमध्ये सनलाईट आणि क्लोरोफिल या ॲरोच्या खाली आणि वरती लिहित असतो. हे तुम्हाला आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे. तर थोडक्यामध्ये काय की एक छोटेसे असे हे नियम आहेत, लक्षात घ्या. जर या ठिकाणी सॉलिड स्टेट सबस्टन्स जर तयार होत असेल, प्रेसिपिटेट तयार होत असेल, तर आपल्याला डाऊनवर डायरेक्शनचा ॲरो दिला तरी त्या ठिकाणी आपल्याला चालतं. ते डाऊन. आपण आता बघूया बॅलेन्सिंग केमिकल इक्वेशन. बॅलेन्स करणे म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये इक्वल टू साईनच्या आजूबाजूला राईट, लेफ्ट आणि राईट या दोन्हीकडं जसं इक्वल असतं, सारखं असतं, तशाच प्रकारे केमिस्ट्रीमध्ये सुद्धा केमिकल रिॲक्शनच्या ॲरोच्या दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईट म्हणजे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यांच्यामध्ये जे ॲटम असतील ते सर्व ॲटम दोन्हीकडं त्यांची संख्या सारखी असली पाहिजे. त्याला सारखी नसेल तर आपल्याला ती सारखी करावी लागते. त्याला आपण बॅलेन्सिंग केमिकल इक्वेशन असं म्हणतो. आता केमिकल इक्वेशन बॅलेन्स करणं याच्यासाठी थोडंसं आपल्याला केमिकल फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे. आपण केमिकल फॉर्म्युल्यामध्ये बदल नाही करू शकत, लक्षात घ्या. जो केमिकल फॉर्म्युला ऑलरेडी ठरलेला आहे, त्याची देवाणघेवाण झालेली असते इलेक्ट्रॉनची, त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही. तर आपल्याला बदल फक्त त्याच्या नंबर ऑफ ॲटम किंवा नंबर ऑफ मॉलिक्यूलमध्ये करता येतो. आता एक केमिकल रिॲक्शन आपण या ठिकाणी घेऊया आणि ती बॅलेन्स करून बघू. पुस्तकात पण आपल्याला ती केमिकल रिॲक्शन दिलेली आहे आणि मग आपण त्याच्यावरती अभ्यास करून मग नंतर इतर रिॲक्शन बघूया. त्याच्यातून तुम्हाला एक त्याची सेंट्रल आयडिया बॅलेन्सिंगची ती पूर्णपणे या रिॲक्शन दिलेली बघा. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड प्लस H2SO4 gives Na2SO4 plus H2O. आता ही केमिकल रिॲक्शन काय बघा. सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्टेड विथ H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड गिव्स सोडियम सल्फेट अँड वॉटर. ही साधी रिॲक्शन आहे. आता यामध्ये एक लक्षात घ्या, आपण या सोडियम सल्फेटचा जो काही फॉर्म्युला आहे म्हणजे याच्यातले 2 याच्यातले 4 किंवा याच्यातले 2 याच्यातले हे 4 याच्यामध्ये आपण काही छेडछाड करू शकत नाही, याच्यातला बदल करू शकत नाही. आपल्याला बॅलेन्स करायचं म्हणजे याला बदलून बॅलेन्स करता येत नाही. कारण सोडियम सल्फेटचा जो काही केमिकल फॉर्म्युला आहे याच्यात आपल्याला कुठलाही बदल करता येत नाही, करू शकत नाही. तो फिक्स असतो फॉर्म्युला. H2SO4चा फॉर्म्युला फिक्स असतो, त्या फॉर्म्युल्यात आपण बदल करता येत नाही. मग आपण बदल कशात करायचा, तर H2SO4चा जो मॉलिक्यूल आहे या मॉलिक्यूलला आपण दोन मॉलिक्यूल घेऊ शकतो, 3 मॉलिक्यूल घेऊ शकतो, 4 मॉलिक्यूल घेऊ शकतो. म्हणजे ऑटोमॅटिकली या ठिकाणी यांची संख्या वाढते. इथं पण आपण NaOH मध्ये Na2OH असं नाही घेऊ शकत.
किंवा NaO2H असं काही करता येत नाही आपल्याला. आपल्याला NaOH हा पूर्ण मॉलिक्यूल जो आहे याला दुप्पट करता येतं, 3 करता येतं, 4 पट करता येतं. याच्यामध्ये हा मॉलिक्यूलची संख्या बदलता येते, परंतु मॉलिक्यूलमधले ॲटम जे आहेत त्यांची संख्या आपल्याला बदलता येत नाही, कारण ते फिक्स असतात. ऑलरेडी तो कंपाऊंड फॉर्म झालेला असतो, तो मॉलिक्यूल फॉर्म झालेला असतो. त्या मॉलिक्यूल फॉर्म होताना मी तुम्हाला आधी पूर्वी पण सांगितलेलं की इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करून ते मॉलिक्यूल फॉर्म झालेले असतात, त्याच्यामुळे त्याच्यात आपल्याला बदल करता येत नाही. आता उदाहरणार्थ अजून तुम्हाला एक छोटीशी गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ H2SO4 आहे, याला आपण जर 2 मॉलिक्यूल्स घेतले H2SO4चे, तर याचा अर्थ असा असतो की हे 2 हा Hला पण गुणिले आहे, हा 2 Sला पण गुणिले आहे आणि हा 2 Oला पण गुणिले आहे. जसं कंसाच्या बाहेरचं जे काही एखादं पद असेल तर हे A या Bला पण गुणिले असतं आणि हा ACला पण गुणिले असतं. याचं बरोबर असं असतं AB + AC असं होत असतं. तसंच याच्यामध्ये टोटल मॉलिक्यूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 3 ॲटम आहे. हा एक ॲटम आहे हायड्रोजनचा, हा एक ॲटम आहे सल्फरचा आणि हा एक ॲटम आहे ऑक्सिजनचा. तर हे ॲटम किती आहेत त्याचं संख्या पण इथं दिलेली. हायड्रोजनचे ॲटम या ठिकाणी 2 आहे, सल्फरची तर संख्या दिलेली नाही, ज्या ठिकाणी संख्या दिलेली नसते तो 1 समजायचा, आणि ऑक्सिजनच्या ठिकाणी 4 ॲटम दिलेले. तर हा जो 2 आहे हा 2 या 2ला पण गुणिले, म्हणजे हायड्रोजनचे जर 2 आपण जर मॉलिक्यूल घेतले याला जर 2नी गुणिले तर हायड्रोजनचे 4 ॲटम होतील, सल्फरचे याला 2नी गुणले 2 ॲटम होतील आणि ऑक्सिजनचे याला गुणलेले तर 4 दुने 8 ॲटम होतील. तर अशा प्रकारे ॲटॉमिक लेवलवरती आपल्याला ज्यावेळेस हे बॅलेन्स करायचं त्यावेळेस ॲटॉमिक लेवलवरती आपल्याला विचार करावा लागतो. हे बॅलेन्स करण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण हे शिकतोय त्या काळामध्ये आपल्याला एक टेबल तयार करावा लागतो. या टेबलमध्ये मग ही किती ॲटम आहेत, प्रोडक्टचे किती ॲटम आहे आणि रिॲक्टंटचे किती ॲटम आहे हे एकदा लिहून घेतलं की मग आपल्याला याच्यावरती प्रोसेस करता येते. तर या टेबलमध्ये आपण ते लिहून घेऊ. या टेबलमध्ये आपण आता याच्यातली ॲटमची संख्या या ठिकाणी फिलअप करूया. पहिल्यांदा आपण बघूया रिॲक्टंट जे आहे लेफ्ट साईडला नंबर ऑफ ॲटम्स घ्यायचे आपल्याला सोडियमचे. तर सोडियमच्या या पूर्ण रिॲक्टंटमध्ये या ठिकाणी आता सोडियम आहे, ऑक्सिजन, हायड्रोजन, इथं हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन, म्हणजे पूर्ण आपल्या रिॲक्टंटमध्ये 4च प्रकारचे ॲटम आहेत, सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर. तर सोडियमच्या याच्यामध्ये एकच ॲटम आहे. त्यानंतर ऑक्सिजनच्या याच्यामध्ये इथं H2SO4मध्ये 4 ॲटम आहे आणि इकडे NaOHमध्ये 1 ॲटम आहे, म्हणजे हे 4 आणि हा एक 5 असे 5 ॲटम आहे सुरुवातीला. त्यानंतर हायड्रोजनचे 3 आहे, इथं एक हायड्रोजन आहे, इथं 2 हायड्रोजन, इथं 3 हायड्रोजन आहेत आणि इथं सल्फरचा एकच ॲटम आहे टोटल ह्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे फक्त आपण या टेबलमध्ये असलेले ॲटम या ठिकाणी लिहून घेतले. आणि इकडे मग नंतर आपल्याला प्रॉडक्टमध्ये राईट साईडला जे ॲटम्स आहेत ते बघूया. पहिल्यांदा सोडियम बघू आपण. सोडियमचे 2 ॲटम आहे, सल्फरचा एकच ॲटम आहे, किंवा ऑक्सिजनच्या या ठिकाणी 4 आणि हा 5 ॲटम आहे. आणि आता राहिलं हायड्रोजनची इथं 2 आणि इकडे एक पण ॲटम नाही, इथं 2च ॲटम आहे हायड्रोजनचे. तर असलेली अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. आता याला बॅलन्स करायचं म्हणजे काय की लेफ्ट साईडला रिॲक्टंटमध्ये जितके सोडियम आहे किंवा राईट साईडला प्रॉडक्टमध्ये सोडियमची दोघांची संख्या सारखी पाहिजे, इकडं ऑक्सिजनची दोघांची संख्या सारखी पाहिजे. इथं आहे सध्या ऑक्सिजनची संख्या, इथं हायड्रोजनची संख्यासुद्धा दोन्हीकडं सारखी पाहिजे आणि सल्फरची संख्या दोन्हीकडं आपल्याला सारखी पाहिजे. म्हणजे दोन्हीकडं लेफ्ट साईड आणि राईट साईड रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यामध्ये असलेल्या ॲटमची संख्या सारखी पाहिजे, मॅथमॅटिकली सारखी पाहिजे आणि केमिकलीसुद्धा ते त्या ठिकाणी शक्य पाहिजे. जसं काही उदाहरणामध्ये मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. काही उदाहरणामध्ये जसं उदाहरणार्थ NaCl आहे, Na+Cl याच्यापासून NaCl हे प्रोडक्ट तयार होतं. हे रिॲक्टंट आहेत आणि हे प्रोडक्ट आहे. आता मॅथमॅटिकली हे बरोबर आहे, कारण इथं एक Na इथं पण एक Na आहे,
इथे एक Cl, इथं पण एक Cl आहे. पण केमिकली प्रॉब्लेम असा आहे की क्लोरीन हा ॲटॉमिक फॉर्ममध्ये नेचरमध्ये आपल्याला सापडत नाही, कारण क्लोरीन हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळे तो लगेच दुसऱ्या क्लोरीनबरोबर रिॲक्ट होऊन Cl2 तयार होतो. आणि म्हणून आता या ठिकाणी आपल्याला याला बॅलन्स करावं लागेल. इथं 2 क्लोरीन आले तर आपण याला Na2 नाही घेऊ शकत, कारण मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पहिल्या लेक्चरमध्ये Na2 हे अशा प्रकारचं कंपाऊंड फॉर्मच होत नाही, कारण ते मेटल आहे. आणि म्हणून या ठिकाणी Na2 आपल्याला लिहिण्याचा अधिकार नाही. इथं हे 2 न लिहिता आपण 2 ॲटम घेऊ शकतो सोडियमचे. म्हणजे सोडियमचे 2 ॲटम क्लोरीनच्या 2 ॲटमला रिॲक्ट झाले आणि मग त्याच्यापासून 2NaCl या ठिकाणी तयार झालं. म्हणजे आपलं जो एम आहे, आपल्याला जे करायचं आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिकली ते पण बरोबर असलं पाहिजे आणि केमिकली ते त्या ठिकाणी बरोबर असलं पाहिजे, तर ते आपल्याला बॅलन्स केमिकल इक्वेशन म्हणू शकतो. तर इथं या ठिकाणी आता Na2 आहे, म्हणजे इथं 2 प्रोडक्टमध्ये 2 सोडियम आहे आणि आपल्या रिॲक्टंटमध्ये एकच सोडियम आहे. त्याचप्रमाणे आता एका याच्यावर जर आपण टार्गेट केलं तर मग आपल्याला त्याच्यानुसार दुसऱ्या पद्धतीने किंवा दुसऱ्या याच्यामध्ये जे काही आपलं बाय प्रोडक्ट आहे किंवा त्याच्याबरोबरचं लिंक झालेलं प्रोडक्ट आहे किंवा त्याच्याबरोबरचं प्रोडक्ट आहे त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला नंतर करता येतं. आपण पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट याच्यावर करूया. तर मी तुम्हाला इथं आत्ता सांगितल्याप्रमाणे Na2SO4 आहे, तर इथं आपण Na2OH लिहू शकत नाही. त्याच्याऐवजी आपल्याला काय करावं लागेल, या सोडियमला 2नी गुणावं लागेल या टोटलला. आता सोडियम फक्त एकटा सोडियमला 2नी गुणता आहेत. इथं जर आपल्याला मल्टिप्लाय करायचं तर हे 2 गुणिले मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, हे 2 गुणिले सोडियमसाठी पण आहे, हे 2 गुणिले ऑक्सिजनसाठी पण आहे आणि 2 गुणिले या हायड्रोजनसाठी पण आहे. म्हणून याच्यामध्ये जर आपल्याला सोडियमला 2नी मल्टिप्लाय करायचं तर हे सगळ्यांना मल्टिप्लाय करावं लागतं आपल्याला. म्हणून ही प्रत्येकाची संख्या या ठिकाणी बदलून जाईल. म्हणजे जे 2 मल्टिप्लाय हे सोडियमसाठी पण आहे, हे 2 मल्टिप्लाय या ऑक्सिजनसाठी पण आहे आणि 2 मल्टिप्लाय या हायड्रोजनसाठी पण आहे. प्रत्येकाची संख्या या ठिकाणी बदलून जाईल. आता याला सोडियमला जर आपल्याला 2नी मल्टिप्लाय करायचं तर हे बरोबर होईल आता. पण ॲटोमॅटिकली काय होईल की त्याच्याबरोबर हे आपण ऑक्सिजनला पण 2नी मल्टिप्लाय करणार. म्हणजे इथं ऑक्सिजन इथं जे आपण 1 घेतलेला आहे पूर्वी, तो या ठिकाणी आता ऑक्सिजन काय होईल, संख्या बदलेल. मग ती संख्या बदलल्यानंतर हे काय होईल ते आपण या ठिकाणी बघूया. आता हा समजा उदाहरणार्थ सोडियम 2 आहे, 2 सोडियम हे बरोबर झालं, हे 2 आणि हे 4 6 ऑक्सिजन झाले आणि इथं तर आपल्याकडं आता ऑक्सिजन 5च आहे. इथं 4 आणि इथं 1 असा ऑक्सिजन आहे. तर इथं आपण जसं इथं 2नी मल्टिप्लाय केलं तसं जर याला 2नी मल्टिप्लाय केलं तर आता 2 ऑक्सिजन या ठिकाणी मल्टिप्लाय होईल. म्हणजे 2 ऑक्सिजन आणि हे 4 ऑक्सिजन हे दोन्ही मिळून हे ऑक्सिजन 4 आहे आणि ऑक्सिजन 2 आहे. इथे या ठिकाणी ऑक्सिजन किती होतील, मग 6 ऑक्सिजन होतील, 6 ऑक्सिजनचे ॲटम होतील. म्हणून पर्टिक्युलरली आपण जर पहिल्यांदा या सोडियमला किंवा या पूर्ण मॉलिक्युलला 2नी मल्टिप्लाय केलं तर इथं 6 ऑक्सिजन झाले, इथं 6 ऑक्सिजन झाले, म्हणून इथं 6 आपल्याला करावे लागले. तर आता परत पहिल्यापासून आपण बघूया सोडियमची काय स्थिती. इथं सोडियम 2 आहे, इथं सोडियम आता 2 आहेत. म्हणजे सोडियमच्या बाबतीत आपला प्रश्न मिटला. ऑक्सिजन इथं हे 2 ऑक्सिजन आहेत, इथं 4 ऑक्सिजन आहेत. म्हणजे इकडं ऑक्सिजन जे आहे ते टोटल 6 ऑक्सिजन आहेत, इकडे 6 ऑक्सिजन आहे. म्हणजे ऑक्सिजनचा या ठिकाणचा प्रश्न मिटलेला आहे. आता हायड्रोजनचं बघू. इथं हायड्रोजन हे 2 मल्टिप्लाय आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की या 2चा विसर पडतो आपल्याला, कारण ते 2 खूप दूर आहे हायड्रोजनपासून. परंतु आपल्याला जाणीवपूर्वक याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं, कारण हे हायड्रोजनला मल्टिप्लाय आहे. म्हणून इथं हायड्रोजन 2 आहेत आणि इथं हायड्रोजन 2 आहेत. म्हणजे टोटल हायड्रोजनची संख्या किती आहे या ठिकाणी 4 झाली. आता या ठिकाणी एकाच ठिकाणी हायड्रोजन. आता हे हायड्रोजन कसं आहे की हे 2 मल्टिप्लाय बाय 2 आहे. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन टोटल 4 आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपलं हायड्रोजनचं सुद्धा या ठिकाणी दोन्हीकडं टॅली झालं. खूप जास्त आपल्याला याच्यावरती प्रोसेस करण्याची गरज नसते. बऱ्याच वेळेस रिॲक्शन आपल्याला अशा प्रकारे दिल्यानंतर एक कुठलं तरी आपण टार्गेट आपण जर फिक्स केलं
आणि त्या टार्गेटनुसार मल्टिप्लाय केलं की मग नंतर आपल्याला थोडाफार त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. अन्यथा अनेक उदाहरणं अशी असतात की त्याच्यामध्ये आपल्याला खूप कमी बदल त्या ठिकाणी करावा लागतो. सेकंड एक्झाम्पल बघूया. H2SO7 plus H2O gives H2SO4. तर याच्यामध्ये किती ॲटम रिॲक्टंटमध्ये आहेत कोणकोणते आणि प्रॉडक्टमध्ये किती ॲटम आहे हे आपण आता टेबलमध्ये बघूया. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला असा टेबल तयार करावं लागेल, इतकं सर्व काही करावं लागेल याची काही गरज नसते. एक 4-5 उदाहरणानंतर 4-5 केमिकल इक्वेशन बॅलन्स केल्यानंतर फक्त केमिकल इक्वेशन्सकडे बघून तुम्हाला ते बॅलन्स करता येईल इतकी आपल्यामध्ये कॅपॅसिटी हळूहळू निर्माण होते. तर आपण पहिल्यांदा बघूया याच्यामध्ये हायड्रोजन रिॲक्टरमध्ये 4 आहे. समजा हायड्रोजन घेतले आपण, हायड्रोजन रिॲक्टरमध्ये 4 आहेत. सल्फर जे आहे याच्यामध्ये 2 सल्फर आहे रिॲक्टरमध्ये आणि ऑक्सिजन इकडे 7 आणि इकडे एक 8. ऑक्सिजन याच्यामध्ये टोटल 8 ऑक्सिजन आहे. आणि प्रॉडक्टमध्ये हायड्रोजन 2च आहे, सल्फर 1 आहे आणि ऑक्सिजन 4 आहे. तर याच्याकडे आपण आता बघा की दोन्हीकडं हायड्रोजन ऑक्सिजन दोन ठिकाणी, इथं हायड्रोजन आहे, इथं ऑक्सिजन, इथं हायड्रोजन, इथं ऑक्सिजन, फक्त सल्फर एका ठिकाणी आहे. तर आपण जर सल्फरकडं कॉन्सन्ट्रेट केलं तर सल्फर इथं 2 आहे आणि इथं 1च आहे. तर याला 2 करण्यासाठी आपण इथं 2 नाही लिहू शकत, त्याच्याऐवजी आपल्याला याला सगळ्यालाच 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल, सर्वांनाच 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा आपलं सल्फर 2 होतील. आणि म्हणून आपण याला जर 2 नी मल्टिप्लाय केलं तर आपलं सल्फरचा प्रश्न मिटून जातो, सल्फर बॅलन्स होऊन जातं. इथं सल्फर 2 आहेत आणि इथं सल्फर 2 आहेत. आता बाकीच्या जे काही ॲटम आहे त्याच्याबाबत आपण जर विचार केला, आता इथं आपण काय केलं, या संपूर्ण रिॲक्शनमध्ये आपण फक्त याला 2 नी मल्टिप्लाय केलं. बॅलन्स करणं म्हणजे बऱ्याच वेळेस इतकं सोपं होतं की आपल्याला जास्त काही करावं लागत नाही. तर इथं आपण काय केलं, हायड्रोजनला या ठिकाणी 2 नी मल्टिप्लाय केलं, तेच आपण सल्फरला पण 2 नी मल्टिप्लाय केलं आणि तेच आपण ऑक्सिजनला पण 2 नी मल्टिप्लाय केलं. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन झाले 2 नी मल्टिप्लाय केले, हायड्रोजन झाले 4. या ठिकाणी सल्फरला मल्टिप्लाय केलं, सल्फर झाले 2 आणि ऑक्सिजन मल्टिप्लाय केलं, ऑक्सिजन झाले 8. हे सगळ्यांची जर बेरीज केली आपण, 8 आणि 2 10 आणि 4 14 ॲटम आहे टोटल आपल्याकडं रिॲक्टरमध्ये. आणि इथं पण 8 आणि 2 10 आणि 4 14, इथं पण आपल्याकडं 14 ॲटम आहे. म्हणजे इथं पण आता बघा हे हायड्रोजन हे 2 नी याला मल्टिप्लाय केलं तर हे 2 गुणिले 2 म्हणजे हे हायड्रोजन झाले 4. हे 2 नी मल्टिप्लाय केलं याला ऑक्सिजनला, ऑक्सिजन ऑलरेडी 4 होते, 4 दुने हे इथं 8 ऑक्सिजन झाले. इथं टोटल ऑक्सिजन होते 7 आणि हा एक ऑक्सिजन आहे, 1 ऑक्सिजन, दोन्ही मिळून झाले 8 ऑक्सिजन. इथं हायड्रोजन आहे 2 आणि हे हायड्रोजन आहे 2, टोटल हायड्रोजन झाले 4. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी बघा दोन्हीकडं हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन, इकडं पण हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन हे दोन्हीकडे बॅलन्स झालेले आहेत. तर अशा प्रकारे बॅलन्सिंग करणे म्हणजे एक कुठलं तरी टार्गेट फिक्स करायचं, त्याला आपल्या दृष्टीने बॅलन्स करून घ्यायचं आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी त्यानुसार बदल होत जातो, करत जातो. आपल्याला ती जी प्रॅक्टिस झाल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला ह्या गोष्टी पटापट कळतात. थर्ड एक्झाम्पल बघूया. सल्फर डायऑक्साईड प्लस H2S gives सल्फर प्लस H2O. आता या एक्झाम्पलमध्ये जे लेफ्ट आणि राईट प्रॉडक्ट आणि रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट याच्यामध्ये जे काही ॲटम्स आहेत ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. पहिल्यांदा आहे सल्फर आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, 3 प्रकारचे ॲटम आहे. तर सल्फर आपण रिॲक्टंटकडे सल्फर इथं 1 आहे आणि इथं 1 आहे. टोटल सल्फर जे आहे रिॲक्टंटकडे 2 आहे. ऑक्सिजन इकडं 2च आहे, हायड्रोजन इकडं 2च आहे आणि इकडं सल्फर 1च आहे
हायड्रोजन 2 आहेत आणि ऑक्सिजन 1 आहे. तर अशा प्रकारे इनबॅलेन्स आहे, दोन्हीकडे ॲटम सारखे नाहीत, आपल्याला सारखे करायचे आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी इथे एक सल्फर आहे आणि इथे एक सल्फर आहे. म्हणजे सल्फर या ठिकाणी आपल्याकडं इकडे एकच आहे, इकडं 2 आहे. तर सगळ्यात आधी आपण जर याला 2नी मल्टिप्लाय केलं, याला 2नी मल्टिप्लाय केलं तर सल्फर दोन्हीकडं आपल्याकडं दोन्हीकडं सल्फर म्हणजे या साईडला आणि या साईडला हे सल्फर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट साईडला सल्फर बॅलन्स झालेलं आहे. राहिला विषय आता ऑक्सिजनचा. इथं ऑक्सिजन 2 आहे आणि इथं ऑक्सिजन 1च आहे. मग हे 2 ऑक्सिजन असेल तर याला 2 करायचं असेल तर याला आपल्याला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. आता प्रश्न असा निर्माण होतो की याला 2नी मल्टिप्लाय केलं तर ऑक्सिजन, इकडचे ऑक्सिजन आणि इकडचे ऑक्सिजन सर्व बॅलन्स होऊन जातं. पण हायड्रोजनचा प्रॉब्लेम येतो. इथं हायड्रोजन किती आहे? इथं 4 हायड्रोजन झाले आणि इथं आता 2च हायड्रोजन आहे. इथं 2 हायड्रोजन आहे आणि इथं आता 4 हायड्रोजन झाले. तर हे 2 हायड्रोजन आणि इथं 4 हायड्रोजन याला बॅलन्स करण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल? याला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. याला 2नी मल्टिप्लाय केलं, हायड्रोजन या ठिकाणी बॅलन्स झालं, पण सल्फर 1नी वाढला. आता सल्फर 1नी वाढल्यामुळं या ठिकाणी आता सल्फर हे 2 आणि 1 3 सल्फर झाले. म्हणून या ठिकाणी आपल्याला सल्फरला काय करावं लागेल? 3 करावं लागेल. म्हणजे इकडचे सल्फर आणि इकडचे सल्फर, इकडचे सगळे ॲटम आणि इकडचे सगळे ॲटम या ठिकाणी सारखे होतील. हां, पुढचं आपण या ठिकाणी इक्वेशन बघूया. चौथं, Ag plus HCl gives AgCl plus H2. तर त्याच्यामध्ये बघितलं तर इथं Ag एकच आहे, इथं Ag एकच आहे, इथं Cl एकच आहे, इथं Cl एकच आहे. हे ऑलरेडी बॅलन्स झाल्यासारखे वाटतं आपल्याला. इथं मात्र इथं H2 1 आहे आणि इथं H2 2 आहे. तर आपल्याला H2 इकडं 2 आहे, तिकडे याला कमी जास्त करता येत नाही, आपल्याला याला वाढवावं लागेल. म्हणून या ठिकाणी 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. आता प्रॉब्लेम काय की इथं हायड्रोजन तर इकडं 2 आहे आणि इकडं 2 झाले. हे हायड्रोजन बॅलन्स झालं, पण हे 2 मल्टिप्लाय केल्यामुळं काय आलं? क्लोरीन 2 झाले. आणि इथं क्लोरीन 2 झाल्यामुळं आपल्याला या क्लोरीनला इथं Cl2 नाही लिहिता येणार. हे चुकीचं होईल, कारण AgCl हा कंपाऊंड फॉर्म झालेला ऑलरेडी, याचं केमिकल फॉर्म्युला असाच राहतो, याच्यात बदल आपल्याला करता येत नाही. मी तुम्हाला वारंवार ते सांगितलेलं आहे. इथं 2नी मल्टिप्लाय करण्याऐवजी आपल्याला याला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. त्यावेळेस क्लोरीन 2 होतील, म्हणजे क्लोरीन बॅलन्स झालं. पण इथं 2नी मल्टिप्लाय केल्यामुळं Ag 2 झाले, म्हणून या Agला आपल्याला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे आता कुठून तरी आपल्याला सुरुवात करायची, तर आपण H2 पासून सुरुवात केली आणि मग ॲटोमॅटिकली आपल्याला याचा मार्ग मिळत जातो. फक्त एक की मी तुम्हाला वारंवार सांगितलं की या ठिकाणी लिहिलेलं असेल खाली, या ठिकाणी हे 2 लिहिलेले, हे 2 लिहिलेले आहे, हे 2 लिहिलेले आहे, याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही, आपण बदल करू शकत नाही. आपण त्याला पूर्ण ॲटमला किंवा मॉलिक्यूलला आपण मल्टिप्लाय करू शकतो, परंतु मॉलिक्यूलमधले जे काही ॲटमची संख्या आहे, मॉलिक्यूलमधले जे ॲटमची संख्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही, कारण ते मॉलिक्यूल फॉर्म्युला तो ऑलरेडी त्या ठिकाणी तयार झालेला असतो केमिकल रिॲक्शन देवाणघेवाण करून. याच्यासारखे असंख्य उदाहरणं आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, ते आपण करून बघावे. याच्यापेक्षा वेगळे एक्झाम्पल्सचा अभ्यास करून केमिकल रिॲक्शन बॅलन्स करणे ही अतिशय सोपी संकल्पना तुम्ही तुमच्या वहीमध्ये तुम्ही तुमच्या घरी करू शकता. आणि ती केल्यानंतर तुम्हाला याच्यातली जी काही भीती आहे केमिकल रिॲक्शन्समधली किंवा बॅलन्स करण्यामधली, ती भीती ॲटोमॅटिक नाहीशी होत चालेल. हा पार्ट किंवा हा भाग तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.